नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, केतन अग्रवाल हत्याकांडात रोज नवीन खुलासे होत आहेत हे तर आपण बघतच आहे. 2 दिवसांपूर्वी एक धक्कादायक खुलासा झाला. तो म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी 4 महिन्यांपूर्वीच लग्न केलेलं होतं. या लग्नाची आता मोठ्याने चर्चा होऊ लागली आहे, कारण 19 फेब्रुवारीला केतन आणि सियाची एंगेजमेंट झाली होती. आता चेतन आणि सियाने या आधीच लग्न केलं होतं का त्यानंतर केलं होतं याबाबत तपास सुरू आहे. पुण्याचे SP पोलीस अधिकारी गिल यांना जेव्हा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला तेव्हाच आम्हाला असा संशय आहे आणि त्याबाबत तपास चालू आहे, अजून कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही, तो मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे, असं गिल यांनी सांगितलं. मुळात याची सुरुवात झाली कुठून? सिया आणि चेतनने लग्न केलंय या चर्चेची सुरुवात जेव्हा दोघांच्याही फोनमधनं फॉरेन्सिकने डेटा रिकव्हर केला तेव्हा याचा खुलासा झाला किंवा हा संशय पोलिसांना यायला लागला. यामध्ये असे काही चॅट्स आणि असे काही फोटोग्राफ्स होते की ज्यामध्ये या दोघांनी लग्न केलंय असं सिद्ध होतंय किंवा अशी माहिती समोर येते. त्यामुळे सिया आणि चेतनच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला अशी चर्चा झाली की यांनी कुठल्या मंदिरात किंवा कुठेतरी लग्न केलंय. त्यानंतर अलीकडेच एक माहिती समोर आली की यांनी कुठल्या तरी लॉजमध्ये जाऊन त्या लॉजच्या खोलीत लग्न केलं होतं. चेतनने सियाच्या भांगेत कुंकू भरलं होतं आणि हे प्रतिकात्मक लग्न त्यांनी केलं. आता मुळात मित्रांनो, लग्नाला 2 प्रकारच्या मान्यता असतात. एक कायदेशीर मान्यता, म्हणजे कायदेशीर रजिस्टर मॅरेज तुम्ही केलं तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट वगैरे मिळतं आणि कायदेशीररित्या तुम्ही पती पत्नी होता. हे तर सर्वांसाठीच आवश्यक आहे, रजिस्टर्ड आपलं लग्न रजिस्टर्ड असणं. या व्यतिरिक्त जेव्हा आपण लग्न सोहळे करतो, नातेवाईक मित्रमंडळी वगैरे शेकडो हजारोंच्या संख्येने आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करतो, तेव्हा ती एक सामाजिक मान्यता असते की तुम्ही समाजाला, लोकांना, आपल्या नातेवाईकांना, सर्वांना ओपनली सांगतात की हे दोघं आता पती पत्नी आहेत. त्यामुळे एका लॉजच्या खोलीत भांगेत कुंकू भरून केलेल्या लग्नाला खरंच लग्न मानायचं का, की हे लग्न नसून उगी त्या दोघांची हौस होती काहीतरी? कारण या दोन्हीपैकी किमान एक तरी मान्यता असावी लागते, तेव्हा आपण समाजात पती पत्नी म्हणून वावरू शकतो किंवा पती पत्नी म्हणून राहू शकतो. आता अलीकडच्या काळात जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिप आणि अशा गोष्टींचा मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसून येत आहेत, त्या ठिकाणी मग या मान्यतांना ही तरुण मंडळी अर्थ देत नाहीत. पण मग लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना लिव्ह इन पार्टनरच म्हणलं जातं, त्यांना पती किंवा पत्नी म्हणत नाहीत. पती किंवा पत्नी हे कायदेशीर आणि सामाजिक मान्यतेनंतरच म्हटले जातात. त्यामुळे ही जी चर्चा सुरू झालेली आहे की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लग्न केलं होतं, ते का पती पत्नी झालेत का, तर याचा आपल्याला विचार करावा लागेल की कोणत्या मान्यतेमध्ये यांचं लग्न बसतंय. लिव्ह इनला कोणाच्याही मान्यतेची गरज नसते. लिव्ह इनमध्ये जे 2 पार्टनर एकमेकांसोबत राहतात त्यांच्याच फक्त मान्यतेची गरज असते. त्यामुळे लिव्ह इनचा भागच वेगळा आहे, लिव्ह इनचा मुद्दाच वेगळा आहे. पण ह्या पद्धतीने लग्न एका लॉजच्या खोलीत झाल्यानंतर त्याला कितपत आपण लग्न म्हणायचं किंवा या दोघांना पती पत्नी म्हणायचं, हा विचार करावा लागणारा भाग आहे. अर्थात पोलीस सांगतायत की आम्ही ह्या त्यांच्या लॉजमध्ये झालेल्या लग्नाच्या बाबतीत ठोस पुरावे, म्हणजे कुठले डॉक्युमेंट्स आहेत का, यांनी रजिस्टर मॅरेज केलं होतं का वगैरे वगैरे आम्ही तपासतोय, ते शोधत आहे, त्याची चौकशी सुरू आहे आणि ती हाती आल्यानंतर आम्ही याबाबत मोठा खुलासा करू. म्हणजे पोलीस सुद्धा हेच म्हणत आहेत की एका लॉजच्या रूममध्ये केलेलं लग्न ठरू शकत नाही, त्याला कुठल्या तरी पुराव्याची, डॉक्युमेंटेशनची गरज असते. ती असेल तरच आपण त्याला लग्न म्हणू शकतो. यासोबतच पोलीस अजून चेतन आणि सियाच्या बाबतीत वेगवेगळे धागेदोरे शोधत आहेत. त्यांना न्यायालयात, आता त्यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची संपल्यानंतर न्यायालयात उभं करताना काही ठोस पुरावे मांडायचे आहेत ज्यावरनं यांना दोषी सिद्ध करता येईल किंवा आरोपपत्र दाखल करता येईल.
त्याबाबतची तयारी पोलिसांनी सुरू केलेली आहे. कसून चौकशी करत आहेत. चेतन चौधरीचा शाळेतला मित्र जो बीडचा तरुण आहे त्याची सुद्धा चौकशी होत आहे आणि या दोघांच्या विरोधात काय काय ठोस सबळ किंवा परिस्थितीजन्य पुरावे उभे करता येतील याचा प्रयत्न पोलीस सध्या करत आहेत. बघूया या प्रकरणात अजून काय समोर माहिती येते आणि त्यानुसार हे दोघंजण कितीपत दोषी ठरतात याचा खुलासा लवकरच होईल. मित्रांनो, या प्रकरणावर तुमचं काय मत असेल ते नक्की नोंदवा, कमेंट करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.